सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृहाचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला. विद्यापीठातील हे मुख्य रेफेक्टरी भोजनगृह श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस मार्फत चालवलं जात होतं. अन्न सुरक्षेशी संबंधित असणाऱ्या अतिशय गंभीर त्रुटी आढळून आल्यानं प्रशासनाकडून ही मोठी आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनानंतर ही संपूर्ण कारवाई पुणे शहरात करण्यात आली आहे. या भोजनागृहाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 16 जून रोजी अचानक येऊन भेट दिली आणि त्यानंतर सविस्तर तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान तिथे अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आणि ह्या आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी या सगळ्याबाबत तपासणी अहवाल सुद्धा तयार केला आणि या अहवालानुसार आता या भोजनागृहात साठवणूक आणि तापमान नियंत्रणाची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच तिथे कीटक प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्णपणे अभाव असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं. हे सगळं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. अन्न हाताळणी करताना आवश्यक असलेली स्वच्छता तिथे राखली जात नसल्याचं सुद्धा समोर आलंय. या संदर्भातले आता फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा समोर आलेत. याशिवाय स्वयंपाकघरात कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवण्याचे मूलभूत नियम देखील पाळले जात नव्हते. भोजनगृहात अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेतही कोणतेही अभिलेख किंवा अधिकृत रेकॉर्ड्स व्यवस्थापनेकडे उपलब्ध नव्हते. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली आहे की नाही याची सुद्धा कोणतीही नोंद यांच्याकडे नव्हती. कीटक नियंत्रणातील त्रुटी आणि एकूणच अपुऱ्या स्वच्छतेमुळे तिथे जेवणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत होता आणि या भोजनगृहाच्या निकृष्ट दर्जाबाबत गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की पेपर किंवा विविध समाज माध्यम असतील यामधून सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आता अन्न व औषध प्रशासनानं ही मोठी मोहीम राबवली आहे आणि एफडीएचे सहआयुक्त दिगंबर भुगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीत आढळलेल्या त्रुटींचं स्वरूप अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि अशा परिस्थितीत हे अन्न व्यवसाय केंद्र सुरू राहणे जनआरोग्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकतं. यामुळेच आता हा परवाना तातडीने निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून गेल्या काही दिवसात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई नाही आहे. तर यापूर्वी सुद्धा प्रशासनाने स्वारगेट बस स्थानक असेल किंवा या व्यतिरिक्त विविध भागांमध्ये मोठी कारवाई राबवली आहे आणि ज्यांच्याकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं किंवा स्टॉल्सची तपासणी असेल असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते एफडीएकडून यापूर्वी सुद्धा करण्यात आले. जोपर्यंत संबंधित व्यावसायिक खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व कायदेशीर नियम आणि मानके पूर्ण करत नाही तोपर्यंत ही दुकाने बंदच राहतील असं प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या संपूर्ण राज्यभरात एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारची धडक मोहीम सातत्यानं राबवली जाते. या कारवाईच्या सत्रामुळे आता नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर थेट तक्रारी प्राप्त होत आहेत. प्राप्त होणाऱ्या ज्या तक्रारींची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली जाते आणि त्यावर तातडीने ऑन द स्पॉट कारवाई सुद्धा केली जाते. नागरिकांमध्ये आता या संदर्भात मोठी जागृती पाहायला मिळते. केवळ अन्नपदार्थांमधले भेसळीच्याच तक्रारीने तर औषध दुकानांबाबतही लोक आता थेट या सगळ्या प्रकरणानंतर पुढे येतात आणि आपली तक्रार दाखल करतात. एखाद्या औषध दुकानात चुकीचं किंवा मुदत संपलेलं म्हणजेच एक्सपायर्ड औषध दिलं गेलं तर नागरिक आता थेट आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रारी नोंदवतात. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता व्यापाऱ्यांवर आणि दुकानदार यांच्यावर एक प्रकारे वचक निर्माण झाला. याच मोहिमेचा एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला. राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अशा घातक आणि प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन किंवा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मकोका लावण्याचे कडक आदेश आता तुकाराम मुंडे यांनी दिलेत. हा अत्यंत कडक आदेश आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे तंबाखू आणि गुटख्याचा काळा बाजार जो केला जातो तर त्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले जाणार आहेत. विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृह बंद पडल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या भोजनाची पर्यायी व्यवस्था काय असेल याकडे विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष लागलंय. नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातलं जाणार नाही हाच स्पष्ट संदेश या कारवाईतून या सगळ्या अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आलेला पाहायला मिळतोय.
कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.